मी काही अटी लिहिलेल्या आहेत. त्या अटी जर तुला मान्य असतील तर याच्यावर तू सही करायची, आणि जर तू सही केली तर आणि तरच मी अनु आणि पिऊला तुझ्यासोबत पाठवेन. बाबा, त्याला कळलं पाहिजे ना या पेपरमध्ये काय लिहिलंय. हा, काय लिहिलंय अटी काय कळायला पाहिजे ना. हो हो, अरे तुझा हक्कच आहे. या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये काय लिहिलंय हे तुला कळायलाच हवं. हक्क आहे तुझा तो. बाबा, येस, यू आर राईट. सो मिस्टर व्हॉट एव्हर, अविनाश पाटकर. ह्या काही अटी आहेत त्या मी वाचून दाखवतो. अट क्रमांक 1, यापुढे तू माझ्या मुलीचा कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक छळ करणार नाहीस. अट क्रमांक 2, 4 चौघात तू तिचा अपमान करायचा नाहीस, आणि जर तसं केलंस तर ती डायरेक्ट पोलिसात तुझी कंप्लेंट करेल. अट क्रमांक 3, यापुढे माझ्या मुलीला तिचे छंद, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझ्या परवानगीची गरज नसणार आहे. अट क्रमांक 4, तू आणि तुझ्या घरचे सतत तिला कामात गुंतवून ठेवणार नाहीत. तिला तिची स्पेस, तिचा मोकळा वेळ हा मिळायलाच हवा. अट क्रमांक 5, तिला कधीही माहेरी यायची मुभा असायला हवी. काय झालं शुभदा? आपल्या मुलीला बेसिक गोष्टींसाठी झगडावं लागतंय म्हणून रडू येतंय ना? या अटी मान्य असतील तर सह्या कर, आणि फक्त आम्हाला दाखवण्यासाठी सह्या करू नकोस. यातली प्रत्येक गोष्ट पाळली गेली पाहिजे. यातली एक जरी गोष्ट तू पाळली नाहीस ना तर तू आहेस आणि मी आहे. माझं सतत लक्ष असणार आहे तुझ्यावर, तेव्हा सावध राहायचं. सो तुला हे मान्य असेल तर याच्यावर सही कर, नाही तर हा तुझा डिवोर्स पेपर हा परत घेऊन जा. आई, अगं तू फेऱ्या का मारतेस? बरं नाही वाटत आहे ना तुला? हे घे, तू चहा घे, तुला बरं वाटेल. नको, तिकडची बातमी कळशी मला काहीच नको आहे. आई, अगं असं नको ना गं करू. कशाला उगाच टेन्शन घेतेस? बरं तुझं बीपी वाढेल. वाढू दे, वाढलं तर काय व्हायचं ते होऊ दे. माझं मला काही सहन होत नाही. अरे एकदा आम्ही डोक्यात राग घालून गेलाय. तिकडे काय होतंय देवाला माहिती. जर अनुच्या बापाने तिला पाठवली नाही तर लोकांना काय तोंड देऊ मी? नातेवाईकांना काय सांगू मी? आई, तू नको लोकांचा एवढा विचार करूस, नको टेन्शन घेऊस. काय टेन्शन घेऊ नको. अरे तुम्ही सगळे जाल कामावर, नातेवाईक मला प्रश्न विचारतील. खरं तर ना हे सगळं यांच्या लग्नापासून सुरू झाले. ही लग्न करून या घरात आली आणि घराला उत्तर ती कळायला लागलीये.
आई असं का ग बोलते? गप्प बस तू. तेव्हा जर ठामपणे विरोध केला असता ना तर ही वेळ आलीच नसती. आजी, आजोबा. आई आई दार उघड ना. बाबा दार उघडा ना कोणीतरी. मान्य आहेत मला तुमच्या सगळ्या अटी. अनुला यानंतर माझ्याकडून कुठलाही त्रास होणार नाही. शब्द देतो मी तुम्हाला. करतो मी या कॉन्ट्रॅक्टवर सही. अनुप्रिया, दिव्या, हा अनु आणि पिऊला घेऊन ये जरा. हो. आई असं काय बोलताय तुम्ही? नाही मला सांगा ना, या सगळ्यात त्या बिचाऱ्या अनुची काय चूक आहे? एकतर तिच्या माहेरच्याने तिच्याशी संबंध तोडले होते. नाही जाऊन जाऊन ती बिचारी कुठे जाणार होती? कुठे काय गेली असती, पण माझ्या डोक्याला कशाला उगीच ताप देऊन गेलीये. आई ताप अनुने नाही अविने केलाय. आणि अनु चुकली नाहीये, अवी चुकलाय.